मुंबईचा महापौर हिंदू होणार असं म्हणणाऱ्या भाजप आणि महायुतीला विरोधकांच्या दबावानंतर मुंबईचा महापौर मराठी होणार इथपर्यंतचा प्रवास गेल्या काही दिवसांमध्ये करावा लागलाय। पण तरीही भाजपच्या मनात मात्र मुंबईच्या महापौर पदासाठी एका अमराठी उमेदवाराचंच नाव असल्याचं म्हटलं जात आहे। म्हणजे तसा खळबळजनक दावाच ठाकरे गटाकडून करण्यात आलाय आणि हे नाव सुद्धा धक्कादायक आहे। आता भाजपच्या मनात असलेला हा अमराठी उमेदवार नेमका कोण आहे, त्याची धक्कादायक हिस्ट्री काय आहे आणि ठाकरे गटाचा हा दावा नेमका काय आहे, सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। तर आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक ही महायुती आणि महाविकास आघाडीसाठी अत्यंत प्रतिष्ठेची होऊन बसली आहे। त्यातही ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची आणि ऐक्याची ही लढाई असल्यानं ती त्यांच्यासाठी जरा आणखीनच महत्त्वाची आहे। आता या निवडणुकीला अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत आणि असं असताना ठाकरे गटाकडून भाजपवर एक सनसनाटी आरोप करण्यात आलाय। तुम्ही खान महापौर कराल असं म्हणून ठाकरेंना चिडवणाऱ्या भाजपवर आता ठाकरे गटाचे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी गंभीर आरोप केलाय। भाजपने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकली तर मोहित कंबोज यांना महापौरपदी बसवण्यात येईल असा दावा चित्रेंनी केलाय। अखिल चित्रेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आणि त्यानंतर या सगळ्या चर्चांना उधाण आलं। चित्रेंनी आपल्या या पोस्टमध्ये असं म्हटलंय की भाजपने मुंबईमध्ये आजपर्यंत शेट्टी, बारोट, ठाकूर, पटेल असले अमराठी उपमहापौर दिले। त्यामुळे आज जेव्हा पत्रकार भाजप नेत्यांना विचारतात की मुंबईचा महापौर मराठी असेल का, त्यावर फडणवीस म्हणतात की महापौर महायुतीचाच असेल, तर शेलार म्हणतात की महापौर हिंदू असेल। पण कुणीही छाती ठोकपणे असं सांगत नाही की मुंबईचा महापौर हा मराठीच असेल। याचाच अर्थ त्यांचा मुंबईचा महापौर पदाचा अमराठी उमेदवारच त्यांच्या मनामध्ये ठरलेला आहे असं चित्रेंनी म्हटलंय। त्यापुढे ते म्हणतात की हे नाव म्हणजे मोहित कंबोज। मराठी माणसा आपल्या मुंबईवर अशा उपऱ्याला राज्य करू द्यायचंय का? धनाढ्य आहे म्हणून महायुती हुजरी असेल, पण स्वाभिमानी मराठी माणसानं अशांना हिसका दाखवायलाच हवा असं आवाहन सुद्धा चित्रेंनी आपल्या या पोस्टमधून केलंय। आता ज्या मोहित कंबोज यांचं नाव अखिल चित्रेंनी यामध्ये घेतलेलं आहे, हे जे अमराठी उमेदवार महापौर पदासाठी महायुतीकडून किंवा भाजपकडून असू शकतात अशा पद्धतीचा दावा अखिल चित्रे करतायत, ते मोहित कंबोज नेमके कोण आहेत किंवा त्यांची हिस्ट्री नेमकी काय आहे? तर मोहित कंबोज यांना मोहित भारतीय या नावाने सुद्धा ओळखलं जातं। मोहित कंबोज हे मुंबईतील भाजपचे उपाध्यक्ष आहेत आणि पूर्वीच्या भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबईचे ते अध्यक्ष आहेत। ते 2013 मध्ये भाजपमध्ये सामील झाले आणि 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक सुद्धा लढवली। मोहित कंबोज यांना जशी व्यावसायिक आणि राजकीय पार्श्वभूमी आहे, तशीच मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी सुद्धा आहे। वादग्रस्त प्रकरणांमध्ये कंबोज यांच्यावर 2020 मध्ये सीबीआयनं 67 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता। पण मग 2023 मध्ये या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सुद्धा स्वीकारण्यात आला। याचसोबत 2022 मध्ये सुद्धा मोहित कंबोज यांच्यावर 52 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप आहे। मोहित कंबोज यांचं भाजप कनेक्शन मजबूत आहे आणि याशिवाय ते फडणवीसांचे लाडके मानले जातात। पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आहेत ते, शिवाय ते फडणवीसांचे लाडके आहेत आणि त्यामुळे या सगळ्याला एक वेगळं वळण मिळतं। आता जेव्हा विधानसभेमध्ये विजय झाला होता महायुती सरकारचा, त्यावेळेला बाहेर आलेला मोहित कंबोज आणि देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ किंवा एक फोटो तर प्रचंड चर्चेत आला। त्यामुळे त्या फोटोतून किंवा त्या व्हिडिओतून कळतं की फडणवीस आणि मोहित कंबोज यांचे संबंध किती घनिष्ठ आहेत। याशिवाय मोहित कंबोज हे विविध राजकीय मुद्द्यांवरती आपल्या विरोधकांवर अत्यंत आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडतच असतात। पण मी म्हटलं मगाशी त्याप्रमाणे की व्यावसायिक आणि राजकीय पार्श्वभूमीसह त्यांना असलेली गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्यांच्यावर असलेला राजकीय पक्ष आणि नेत्यांचा वरदहस्त ही त्यांची एक खूप मोठी आणि महत्त्वाची समजून घेण्याची गोष्ट आहे। बघा, मुंबई महानगरपालिकेसाठी शिंदे गट आणि भाजप या दोन पक्षांमध्येच मुख्यतः जागा वाटपाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे, कारण राष्ट्रवादी तर मलिक यांच्यामुळे बाजूलाच आहे। परंतु महायुतीनं मुंबईची निवडणूक जिंकल्यास महापौर कुणाचा होणार हे अद्यापही स्पष्टपणे सांगितलं नाही। भाजप आणि शिवसेना दोघांकडून महापौर आमचाच होणार असं म्हटलं जातं। फडणवीस म्हणतात की महापौर हा महायुतीचाच असेल, पण कुठेही मराठी उमेदवार होणार यावर भर हा महायुतीकडून दिला जात नाहीये।
त्यामुळे महायुतीच्या मनामध्ये मुंबईच्या महापौर पदाबद्दल नेमकं काय आहे हाच एक मोठा प्रश्न निर्माण होतो. विरोधकांच्या दबावामुळे त्यानंतर काही नेत्यांनी मराठी महापौर आम्ही करू महायुतीचा असं म्हणण्यात आलंय. पण तरी सुद्धा अमराठी महापौर बसवून महायुती मुंबईकरांची नाराजी खरोखरच ओढावून घेईल असं तुम्हाला वाटतं का? तुम्हाला काय वाटतं? अखिल चित्रेंचा हा दावा खरंच खरा ठरेल का? आणि आता अखिल चित्रेंच्या या दाव्यानंतर भाजपकडून नेमक्या काय प्रतिक्रिया येतील? खरंच असं घडलं तर मुंबईचं भविष्य नेमकं काय असेल? तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या भावना आणि तुमचे सगळे अंदाज आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ अर्थपूर्ण वाटला तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.